आपली खूप जी ऑडियन्स आहे ना, म्हणजे जर ती जळगाववरून असेल आणि ती बाहेर गावाला कुठे शिकायला गेली असेल ना, तर ह्या गार्डनमध्ये त्यांचं बालपण गेलेलं आहे. तर इथे मम्मीने खूप निर्माल्य वगैरे ठेवलं होतं, त्यावरनं मम्मी आणि माझी झाली कॉन्ट्रोवर्सी. आणि ना हे मम्मीला बिलकुल माहीत नाही मी ते असे आगोपणे करतो. गेली होती ओरडू ना की निर्माल्य काढायचं नाही म्हणे. इथून काढलं की मी अशा ठिकाणी चाललाय रंगपंचमी खेळायला जिथे एवढ्या धूमधामने सेलिब्रेट करताना ती उद्या येणार आहे आपला मोबाईल, तू अभ्यास कर. हा तुला नाही भेटणार, मी दाखवणारच नाही. याच्यात दादू हार्ले डेव्हिडसनच्या बॉक्स मध्ये हे कोण ठेवतं बाई? याची गाडी माहिती कितीची भेटते? जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर काहीच दुपारचे वाजलेले 12:30 आणि ना मी आता वरती थोडंफार काही काम करत होता. आज माझी आंघोळ पण बाकी आहे बिकॉज आहे ना मला काय आज थोडंफार रूम वगैरे साफ करायची होती. त्यानंतर रूमच्या बाहेर बघितलं, इथे मम्मीने मस्त झाडं वगैरे लावलेले ना, तर इथे मम्मीने खूप निर्माल्य वगैरे ठेवलं होतं. त्यावरनं मम्मी आणि माझी झाली कॉन्ट्रोवर्सी. काय मम्मीने भाई किती तिथे डायरेक्ट ते महिने झाले होते, 5-6 महिने असं होतं ते. मम्मी काढत नाही होती, मी डायरेक्ट मग होतं ना ते की घराबाहेर असं, घराच्या बाहेर म्हणजे असं रूमच्या बाहेर आहे ते चांगलं वाटत नाही, कोणी येत जात राहता. मम्मीला बोललं किती दिवस अवदेशी लागत होतं. मम्मीला लगेच आला राग. मग मम्मी बसली मला बोलून असं तसं रूमला आवरायला लावून देतो. मी माझी आवरतो ना, तर मम्मी येऊन जाते, नाही म्हणे मी आवरेल. म्हणजे कसं असतं यांचं माहिती का, आपल्याला पण आवरू देणार नाही. आपण जर आवरायला गेले तर ते मध्ये येतील आणि त्यांनी आवरली तर ते आपल्याला बोलतील, असं होतं यांचं. तर म्हटलं जाऊ दे. ते निर्माल्य मी पूर्ण याच्यामध्ये पॅक करून दिलं, सगळे फुलं वगैरे होते. मम्मीचं म्हणणं काय होतं, हे जे आता झाडं वगैरे ना, तर यांच्यामध्ये ते निर्माल्य मला टाकायचं आहे. म्हणजे हे बघा आता फुलं वगैरे कसे याच्यामध्ये होतं ना, ते यार मला शब्द नाही आठवते, पण ते हां खस बनता, हां बरोबर खस बनतं. मम्मीचं म्हणणं होतं तसं करू, पण आहे ना कधींचे तसंच होतं. मम्मीने काही केलं नाही, मी इकडून सगळं आवरलं. इथे होतं बाकी, हे तर नॉर्मली आहे. मग इथे ना माझा विचार आहे मस्त आहे ना रूमच्या बाहेर झाडं लावू. इथे आधी होते झाडं, बट काय ना ते ॲलोवेराचं होतं, मग ते काढून टाकलं होतं. आता इथे विचार आहे की मस्त इथे बेलाचं झाड आणि इथे शमीचं झाड लावू. तिथं गुलाबाचं झाड, इथे पण गुलाबाचे झाड मस्त, असा विचार आहे माझा. तर त्यामुळे मी आता आहे ना हे सर्व खणलेलं आहे, इथले सर्व माती खणलेली मी इथली. आणि ना हे मम्मीला बिलकुल माहीत नाही मी ते असे आगोपणे करतो. आगोपणे तर नाही म्हणणार याला, पण चांगलंच म्हणणार. झाडच लावतोय ना मी, पण मम्मीला जर समजेल ना खूप, मला वाटतं बोलेल मम्मी खूप. अँड गाईस कॉफी प्यायची का बघा, माझी आजची कॉफी फक्त आहे ना एवढं आहे, याला तर थोडा मातीचा टेस्ट लागेल. बाकी तुम्ही बघा, तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता. कॉफी नाही सॉरी, चहा किंवा ब्लॅक कॉफी, डार्क कॉफी. गाईस ॲज सो सिम्पल रिॲक्शन मम्मीचं होतं माहिती का. आल्याबरोबर मम्मी काय म्हणे, निर्माल्य कुठे टाकलं म्हणे आधी ते सांग. कारण की माझे पूर्ण हात भरलेले होते. तर मी काही मोबाईल म्हणजे बाजूला होता माझा बघा, पूर्ण हात आता धुवून वगैरे आलेला आहे. तिकडे पूर्ण गार्डन वगैरे म्हणजे एकदम गारा बनवून टाकला, कारण की ते पूर्ण माती एकदम बरोबर व्हायला पाहिजे ना प्रॉपर. मम्मीचं रिॲक्शन काय होतं माहिती का, निर्माल्य कुठे गेलं म्हणे. म्हटलं ते तिकडे साईडला ठेवलेलं आहे. तिकडे आलेली मम्मी म्हणे एकच हे केलं का म्हणे, हे कोण करेल म्हणे. भाई म्हणजे आता करतो तर करतो, वरतून अजून करा, दुसरं पण कर म्हणे. म्हटलं ते उद्या करेल. म्हटलं आता एवढं केलेलं आहे बस. हां कारवर बघ पाणी पडून पडून जंगून गेलेलं आहे बघ ते. आता पण पडलेलं आहे पाणी. तू टाकलंय, तू घाण केली तुझी गाडी. हां ते पडले, मग इथून पडले, ते मुद्दाम थोडी पाडलंय मी. हो ना, मग इथून पाणी मुरून ते खाली जातं ना, त्याच्यामुळे ते जमून गेली. म्हणून पप्पांनी नाही सांगितलं होतं इथे टाकायला. काय झाडं लावायला. कसे वाटलं माझं कर्तृत्व? पप्पा काय म्हणतात ते कळलं कर्तृत्व. गेली होती ओरडू ना की निर्माल्य काढायचं नाही म्हणे. इथून काढलं, काही बोलत नाही, मला माहिती नाही, काढून टाकलं. काढायचं काही मी म्हणत नाही तुला, काढ. पण ते इथे झाडं लावायच्या वेळेस पहिले पप्पांना विचारतो का बरं. पप्पानी म्हणता की आता मम्मीचं काही नाही, आता पप्पांना विचारावं लागेल की ते म्हणजे काय त्या कारमुळे कार हे होऊन जाते ना, पाणी पडून पडून एक साईड गंजून जाते तिची, त्यामुळे मग इथे नाही लावायला सांगितले. आता बघू, पहिली माती तर चांगली ठेवावं लागलीच ना, पण ते इथे मग घाण पण चांगली नाही वाटत, म्हणून मी काढून टाकली होती ती. मी ना त्या
अगरबत्त्या तयार करणार होती, पण मला काही तो एवढा टाइम पण नाही अगरबत्त्या तयार करायला. महिन्याभरापासून मग ते इकडेच पडलेले आहे. मोबाईल आला का? मोबाईल आला हा उद्या. कोण आणतंय? बघ ना आता कोण आणतंय. कोण आणतंय? मी चालली घ्यायला. तू चालली का? लवकर निघ, मला एक तर घाई लागलेली. केव्हा येतोय तो? लवकर जा गाईस. तर फायनली उद्या आपला मोबाईल येणार आहे पुण्यावरून. भाई 3 दिवसापासून वाट बघतोय की कोण करेल कुरिअर, कारण की येणारा पण कोणी नाही आहे. आणि ना ट्रॅव्हल्समध्ये टाकलं तर खरं नाही भाई, तो मोबाईल एकदम महाग आहे आणि आपल्याला नाही सांगता येत ते कसे ठेवता पार्सल, किंवा फोडून पाहिलं तर एकदम भीती वाटते. आता बघू. हवा आली, मला वाटतं कोणी आलं. तर गाईस दुपारचे 2 वाजलेले. मी आता आंघोळ वगैरे करून मस्त रेडी झालेलं आहे जेवणासाठी. मस्त कोणती भाजी ही? फ्लावरची भाजी मम्मी. मला आवडत नाही मम्मी. दुसरं काय? दुसरं बघ दे आता काय करायचं. गाईस आणि यावर्षीची जी रंगपंचमी असणार आहे ना 24 मार्चला, ती भाई एवढी नेक्स्ट लेवल असणार आहे ना. कारण की मी अशा ठिकाणी चाललाय रंगपंचमी खेळायला जिथे एवढ्या धूमधामने सेलिब्रेट करताना ती. मी फायनली काही तिकीट पण काढून झालेले. 3-4 जण आम्ही चाललेले त्या ठिकाणी. कमेंट डाऊन करा आणि मला सांगा की ना तुम्हाला काय वाटतं मी कुठे चाललाय म्हणून ह्यावर्षी रंगपंचमीसाठी. मस्त भारी एकदम मजा येईल. तर मी काढले म्हटलं तिकीट. हो काढले ना. चालते का तू पण? मस्त आपण सगळेजण जाऊ शकतो रंगपंचमी खेळू तिकडे. सगळे थोडी तयार होतील पण मजा येईल गाईस. खरंच खूप भारी मजा येईल खरंच. तुला माहिती का हे ना लगेच ओळखून घेता की कोणता मोबाईल घेतोय. हा डायरेक्ट कमेंट करून देता की हा मोबाईलच घे तू, तो मोबाईल नको घेऊ. तो सॅमसंगचा सांगितला ना तोच घे म्हणे. किती कमेंट होते त्याच्यावर. आणि ना घेतला म्हणजे मोबाईल अजूनपर्यंत हातात नाही आलेला आहे तेव्हापासून कॉंग्रॅच्युलेशनचे तुम्ही मला कमेंट करताय गाईस. त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. तुम्ही एवढ्या प्रेमाने कमेंट करता. थँक्यू सो मच गाईस. सगळी जेवण करून घेतो आधी. फ्लावरची भाजी, चिवडा, पोळी आणि तारक मेहता बस. तर काही 6 वाजण्यात आहे आणि वेद आहे ना झोपेतून उठलेला आहे. तो का झोपेतून उठला माहिती का? सकाळी 5 वाजता उठतोय भाऊ. पेपर चालू आहे भाऊचे. त्यांना तुम्ही त्याच्या चेहऱ्यावर बघू शकता कसा दिसतोय तो. किती वाजता आला त्या ट्युशनवरून? उद्या कोणता पेपर आहे? येतं तुला खरंच? पण एनिवेज गाईस हा एक कार्टून त्या म्हणजे त्या दुसऱ्या कार्टूनला बघत होता. हा बघा, हा दुसरा, हा पहिला. लाज वाटते का? झोपतोय तू? आता पण झोपलेलाच तू. अभ्यास कर, उठ चल अभ्यास कर. अभ्यास कर. उद्या येणार आहे आपला मोबाईल. तू अभ्यास कर. हा तुला नाही भेटणार, मी दाखवणारच नाही. बघा काय होईल. हात असं तर होणार नाही की हा मोबाईलला हात लावणार नाही. मी काय करेल, सकाळी हा पुण्यावरून येईल. हा नाही मोबाईल पुण्यावरून येईल सकाळी. मी ना स्कूलमध्ये गेलेला असेल मी नाही, स्कूलमध्ये मी नाही घेऊन जाणारच. काय बोलायचं वेगळं थांब. स्कूलमध्ये तर मी घेऊन नाही जाणार, पण आहे ना मी वापरून घेईल पूर्ण. 11 वाजता हा जातो स्कूलला. मी 11 वाजता बाहेर चालला जाईल. 8:30 वाजता चुकतं यार. 11 वाजता स्कूलवरून घरी येतो. हा मग मी 11:30ला घराच्या बाहेर निघून जाईल, दुसरीकडे चालला जाईल. ओपन झालेला मोबाईल येतो. हा एअरपोर्ट वर ओपन करायला लागतं त्याला. असू दे ना, पण घरी पण मी आधीच ओपन करून घेईल. हा जेव्हा क्लासला जाईल तेव्हा घरी येईल. तो असं स्कूल मध्ये सगळ्यांच्या बाहेर सगळ्यांसमोर. मम्मीने मम्मीचा पसारा काढलेला आहे गाईस. बघा बघा कसा चेहरा करून घेतला. आता मी काढलं ना व्लॉग मध्ये दाखवेल. हा काय पसारा आहे मम्मीचा. हे काय काय याच्यात? मोटर हार्ले याच्यात दादू हार्ले डेव्हिडसनच्या बॉक्स मध्ये हे कोण ठेवतं बाई? याची गाडी माहिती कितीची भेटते? ही 20 लाखाच्या वरची गाडी आणि तू त्या 20 लाखाच्या गाडीच्या बॉक्स मध्ये हे ठेवते. तू काही वाटतं तुला? मला काय माहिती ती गाडी भेटते. आपल्याकडे हा आला कुठून? हा बॉक्स आला कुठून? वेगळीच गिफ्ट केलेलं होतं मला. त्याच्यामध्ये काय केलं होतं? नेकलेस दिला होता. कसे कसे लोक असतात ते सोडा. हे बघा मम्मी. अरे ते बेबी आवाज देते. अरे थांबा जरा.
जोरात अजून जोरात. पागल 1 मिनिटाचा आहे तो पूर्ण. असं डिलीट थोडी होतं ते काही पण. तुम्हाला हे अमेरिकेवरून चॉकलेट्स आलेले हर्षीजच्या. एक चॉकलेट मी मारली. एक जोरात सुरके पिओ. गाईस आजचं वातावरणच काही वेगळं आहे. एकदम भयंकर वालं वातावरण झालेलं आहे. भयंकर ते नाही पण आहे ना असं एकदम कसं सांगू रे दादू कसं झालेलं आहे वातावरण. आता समजून घ्या. वातावरण झालं काय. या वातावरणाला काहीच नाव नाही आहे. मी सांगूच नाही शकत कसं. पण आपल्याला माहित काय नाव. कोमट वातावरण झालेलं आहे. नाही कोमट पण नाही आहे. वॉर्म वॉर्म वाटते. वॉर्म नाही ऊन पण नाही आहे. वरतून वॉर्म फिल्टर ऑन करून दिलेलं आहे असं वाटतंय म्हणून वॉर्म वॉर्म वाटतंय. हां चला जाऊ कुठेतरी बाहेर जाऊ म्हटलं मेज सोबत. कुठे चालतो कुठे पण. अच्छा ते वाला कुठे पण का. काय वातावरण आहे आज. तुम्हाला बरोबर दिसत नसेल उद्या बरोबर दिसेल. का बरं उद्या काय. नवीन मोबाईल उद्या नवीन मोबाईल आहे का. पण मी उद्या नवीन मोबाईल मध्ये नाही काढणार यार व्हिडिओ. परवा काढेल. परवापासून सुरू. परवा बघायला भेटेल. परवापर्यंत असं आपण आहे ना पॉज करून ती वातावरणाला. चालेल ना. काहीच असं इच्छा झाली की म्हटलं ना फ्लायओव्हरवर जाऊ. बिकॉज खूप दिवसापासून काही इथे आलेले नाही आहे या रोडवर. आणि ना फ्लायओव्हरवर मस्त आहे ना तिरंगा लाइटिंग पण लागलेली. वा काय भारी दिसतंय. समोर बहिणाबाई गार्डन. आणि कमेंट करून सांगा जर तुम्ही जळगावचे म्हणजे जळगावचे आहे तर तुम्ही या गार्डनमध्ये आलेले का. कारण की ना गाईस आपली खूप जी ऑडियन्स आहे ना म्हणजे जर ती जळगाववरून असेल आणि ती बाहेर गावाला कुठे शिकायला गेली असेल ना तर ह्या गार्डनमध्ये त्यांचं बालपण गेलेलं आहे. आता तरी हे गार्डन बंद झालं बिकॉज आता 2 नवीन गार्डन ओपन झाले ना त्यामुळे आता हे गार्डन बंद झालं. नाही तर इथे ना मध्ये एवढ्या ॲक्टिव्हिटीज राहायच्या लहान मुलांसाठी. आणि माझं पण बालपण इथेच गेलेलं आहे ह्याच गार्डनमध्ये. स्पेशली या गार्डनचा पण एक ब्लॉग बनवेल मी लवकरच. नवीन मोबाईल येऊ द्या मग बनवतो. आता काय इथे बाल नसतं इथे आहे. आता इथे फोटोशूट चालतो. तुझा काढायचा आहे दादा फोटो. इथे थांबला काय वेदने मला सांगितलं दादा मोमोज खायचे. मग मी थांबवलं. तू सांगितलं मला मोमोज खायचे म्हणून मी थांबवलं. घे मग खा म्हटलं. दादा मी खाऊ का 1 पीस. एकच खा अजून. असं आमचं मोमोज खाऊन तर झालेलं आहे. पण आहे ना हे गार्डन आता फक्त राहिलेलं आहे ह्या म्हाताऱ्या लोकांसाठी. सगळे म्हाताऱ्या लोकांमध्ये जाऊन बसता. संध्याकाळी येता म्हणजे बसता फिरता मॉर्निंग वॉक. जे आसपास राहतात ते बाकी दुरून तर कोणीच येत नाही. सगळे जातात ते गांधी बगीचा किंवा भाऊचोरी तिथेच. आता कोणी जास्त राहिले नाही या गांधी बगीच्यामध्ये बहिणाबाईमध्ये यायला. तर गाईस मी आता आहे ना आलेला आहे घरी. आणि घरी येऊन आहे ना वेद जेवण करतोय. काय खातोय दादू. एग. बॉइल्ड एग. का बॉईल एग दिसतंय का तुला ते. काय ते सांग. मला पाणी सुटतंय नाका. बंद करून दिलं. या दूर जात नाही. हा असं आहे. याला जर सांगितलं ना मी का बरं जाऊ. मी ते बसला तो माझ्याकडे येऊन बसला. मम्मी तुला पण नाही समजत का. तू का बरं बनवून देते का. तुला माहिती हे वाटतं का तुला. बंद कर ना जरा. बघा ह्या 2 घरात निस्ता वास येतोय. आता मी कुठे जाऊ मग. काय करू आणि वरती जाऊन पुढच्या घरात जसं काही त्या घरात वास नाही येत. काय यार कोणाचा कान पट्ट्यात दिल ना तर तेच पाणी त्याच्यात टाकून देईल. मग खाऊन दाखव तू. टाकू. अंड्याचे हात लावले मला. तुझ्या बर्थडेला तुला आयफोन बर्थडेला मी पैसे जमा करतो माझे. सेकंड हँड आयफोन आहे ना तुझ्याकडे. तर मागच्याच वर्षी घेतला होता. तो काय म्हणते का बरं.
10वीचं वर्ष आहे आता, नको. अरे मग माझ्याकडे राहू दिल ना 1 वर्ष तिला. मग 1 वर्षानंतर दिल तिला. बिलकुल पण नाही. हां नाही. मग केव्हा? 12वी झाल्यावर. तर रेडी आहे घेऊन द्यायला पण मम्मी कधी म्हणते विकच्या बड्डेला. मी माझा कॅमेरा घेऊन घेतो, मग अजून एक छोटावाला ॲक्शन DJIचा. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. दिस इज द नेक्स्ट डे. आणि गाईज म्हटलं सांगून देऊ की आज फायनली आपला मोबाईल जळगावला आलेला आहे, त्यामुळे मी आता ब्लॉग बनवतो आहे. म्हटलं राहू देऊ सकाळपर्यंत ब्लॉग. तर आता चाललाच तुम्ही घ्यायला, तर ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा न्यू मोबाईलची अनबॉक्सिंग. आय होप गाईस इथे तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतं तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. तिथे सिरगात.